फॉरेक्स फ्री ट्रेडिंगच्या 6व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा हा जो पार्ट आहे, आजपासून सगळे टेक्निकल पॉइंट्स आपण याच्यामध्ये क्लिअर करत जाणार आहे. त्यामुळं या सेक्शन पासून तुम्ही तुमचा फोकस 101% द्या आणि हा फ्युचरमध्ये आपल्याला खूप उपयोगाचा होणार आहे. सो पेअर्स म्हणजे काय, मराठीमध्ये आपण याला म्हणतो जोडी. इंडियन मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचो, डायरेक्टली जाऊ आपण चार्ट वरती. इंडियन मार्केटमध्ये आपण काय करायचो, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक शेअर घ्यायचा आहे अदानी पोर्ट्स. या वेळी अदानी पोर्टचा काय व्हायचा, हा एक चार्ट ओपन व्हायचा. ठीक आहे, 41 पासून हा यांनी हाय रेंज केलेली आहे 1621. त्यामुळे आपण सर्च करताना काय केलं, अदानी पोर्ट्स. ओके, टाटा मोटर्स. हा टाटा मोटर्स टाकल्यानंतर आपल्याला हा काय झाला, शेअर इथं दिसला. तर या वेळी आपण जो शेअर घेणार आहे त्या शेअरचं आपण काय करतो, नाव सर्च करतो इंडियन मार्केटमध्ये. ज्या पद्धतीने आपण इंडियन मध्ये एखादा स्टॉक किंवा एखादी कंपनी सर्च केली, त्या पद्धतीनं फॉरेक्स मध्ये आपण ट्रेड करत असताना आपण काय करतो, पेयर मध्ये सर्च करतो. फॉर एक्झाम्पल युरो USD, इट इज अ पेयर. आता हे पेयर एक्झॅक्ट असतं का, हे जोडीनं कसं करायचं, याच्यामध्ये कोणता बाय करायचा असतो, कोणता सेल करायचा असतो, सगळ्या डिटेल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीनं गोल्ड XAU USD, हा गोल्ड इथं आपल्याला फाइंड आउट झाला. नेक्स्ट वन GBP JPY. आपण काय करतो, दोन देशाची फर्स्ट कंट्री कोणती आहे तर युरोप. म्हणून मी तुम्हाला एक टास्क दिलेला होता की तुम्हाला कंट्री आणि त्यांच्या करन्सीज तुम्हाला सर्च करायच्या होत्या. युरोपची युरो, दुसरी कंट्री आहे युनायटेड स्टेट्सचा डॉलर. ही दोन मिळून आपल्याला ट्रेड करायची आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ पेयर. याला म्हणायचं जोडी. फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करताना या जोडीवरतीच ट्रेड करणार आहे. आता या जोडीमध्ये हा जो फर्स्ट येणारा असतो इट इज कॉल्ड ॲज अ बेस करन्सी, आणि सेकंड जो राहतो इट इज कॉल्ड ॲज अ USD, इट इज अ कोट करन्सी. XAU USD, याच्यामध्ये XAU हा आहे तो बेस करन्सी, USD इट इज अ कोट करन्सी. GBP JPY, ओके, GBP हा झाला बेस करन्सी, JPY हा झाला कोट करन्सी. आता हे ऑर्डर्स घ्यायच्या कशा, हे पेयर्स एकमेकांच्या विरोधात कसं काम करतात, कधी बाय घ्यायचा युरो, कधी बाय करायचा युरो, हा सेल कधी करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पिप या चॅप्टर मध्ये कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, आता हे जे करन्सी पेयर्स आहेत याचे काही प्रकार आहेत, याचे 3 प्रकार आहेत. आता मेजर करन्सी नावातच आहे, मेजर म्हणजे महत्वाचे, यांना जास्त व्हॅल्यू असणारी करन्सी पेयर, दे आर द युरो USD. याच्यामध्ये युरो हा काय झाला बेस करन्सी, कोट करन्सी USD JPY, GBP USD, USD CHF, AUD USD, NZD USD. These are the major currencies. ओके, ह्या मेजर करन्सीज तुम्हाला काय करायच्यात, नोट डाऊन करून घ्यायच्या. याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, अदरवाइज तुम्ही फाइंड आउट करा मेजर करन्सीज कोणत्या. जेवढे हे 6.6 ट्रिलियन लोक जे बाय आणि सेलला बसतात, त्यातले 80 to 90% लोक ही फक्त आणि फक्त मेजर करन्सी वरती काम करतात. या मेजर करन्सी मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त व्हॉल्यूम दिसेल, आणि हा व्हॉल्यूम कधी दिसणार आहे, सकाळी टोकियो सेशन, लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशन हे एकमेकांना ज्यावेळी ओव्हरलॅप्स होतात त्यावेळी या मेजर करन्सी मध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम बघायला मिळतो. देन सेकंड वन मायनर करन्सीज. याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू मेजर करन्सीज थोडा कमी व्हॉल्यूम आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे जे न्यू कमर्स आहेत, ज्यांना हाय व्होलॅटिलिटी मध्ये ट्रेड नाही करायचे, सेफली ट्रेड करायचे, दे आर द युरो GBP, युरो JPY, युरो AUD, GBP JPY, AUD JPY, CHF JPY, NZD JPY, GBP AUD. These are the minor currencies. यानंतर आहे एक्झॉटिक करन्सीज. ह्याच्यामध्ये खूप रेअर मधल्या रेअर ट्रेडर्स जे आहेत ते याच्यामध्ये काय करतात, पार्टिसिपेंट करतात. त्यामुळे इथं सगळ्यात जास्त काय राहतो, स्प्रेड राहतो, खूप मोठा स्प्रेड राहतो. दीज आर द USD ZAR, देन सेकंड वन GBP ZAR, युरो TRY. ओके, दीज आर द एक्झॉटिक करन्सीज. कमी प्रमाणामध्ये काय केले जातात, ट्रेड केले जातात. सो आज आपण काय बघितलं, पेयर्स. ओके, पेयर्सचे 3 प्रकार बघितले. ठीक आहे, ह्या करन्सी पेयर मध्ये आपल्याला युरो USD याच्यामध्ये बायला कधी बसायचं आहे, सेलला कधी बसायचं आहे, या USD चा इम्पॅक्ट याच्यावरती कसा होतो, या सगळ्या डिटेल आपण कशामध्ये बघणार आहे, नेक्स्ट चॅप्टर इट इज कॉल्ड ॲज अ पिप्स. या पिप्स चॅप्टर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. सो या व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू पिप्स आणि हे पेयर्स त्या पिप्स वाईज कसं काम करतात. ओके, उद्या भेटू आपण पिप्स या नवीन चॅप्टर मध्ये.